नातवाचे ते निष्पाप शब्द ऐकून केशवरावांच्या डोळ्यात पाणी आले. केशवरावांचे वय झाले होते. पत्नीच्या निधनानंतर ते घरात अगदी एकटे पडले होते. त्यांचा मुलगा आणि सून दोघेही मोठ्या नोकरीवर होते. त्यामुळे त्यांच्याकडे केशवरावांना द्यायला अजिबात वेळ नसायचा. घरात सगळी सुखसाधने होती, पण केशवरावांचे मन तिथे रमत नव्हते. त्यांना वाटायचे की आपण या घरावर विनाकारण ओझे बनलो आहोत. एक दिवस संध्याकाळी केशवराव बागेत बसले होते. तिथे वडाच्या झाडावरून एक पिवळे पडलेले पान खाली गळून पडले. केशवरावांनी ते पान हातात घेतले आणि स्वतःशीच म्हणाले, माझं आयुष्यही या पाण्यासारखं झालं आहे. आता यात ना हिरवेपण उरलाय ना ताजेपणा. झाडानेही याला निरुपयोगी म्हणून टाकून दिलं. तेव्हाच त्यांचा 7 वर्षाचा नातू आरव धावत तिथे आला. त्याने केशवरावांच्या हातातील ते पिवळे पान पाहिले आणि अगदी उडी मारली. तो म्हणाला, आजोबा, हे पान मला द्या. आमच्या शाळेत शिक्षकांनी सांगितलं आहे की वडाच्या जुन्या पानात खूप औषधी गुण असतात आणि यांच्या साहाय्याने पुस्तकात ठेवण्यासाठी सुंदर नक्षी तयार करता येते. हे पान खूप मौल्यवान आहे. नातवाचे ते निष्पाप शब्द ऐकून केशवरावांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना एक मोठा संदेश मिळाला होता. त्यांना समजले की ते झाडावरून गळलेले पान झाडासाठी जुने झाले असले तरी जमिनीवर पडल्यावर ते मातीला सुपीक बनवते. तसेच म्हातारपणात शरीर थकले तरी वृद्धांजवळ असलेला अनुभवाचा आणि मायेचा साठा कधीच निरुपयोगी होत नाही.